या ठिकाणी लॉग इन आणि रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. बीएससी ॲग्रिकल्चर 2025-26 चे ॲडमिशन जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्सेस फिल करायचे असतील कॅप राउंड 1 साठी. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्नरेटमध्ये तुमचे स्वागत आहे. तर फायनली बीएससी ॲग्रिकल्चरचे जे ॲडमिशन रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेले आहे. कोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, कधीपर्यंत रजिस्ट्रेशनची डेट असणार आहे, कॅप राउंड तुमचे कधी सुरू होतील, मेरिट लिस्ट कधी येणार आहे, हे सर्व आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. सो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. प्रत्येक कॉलेज जे असतील तुमचे गव्हर्नमेंट कॉलेजेस, ॲग्रिकल्चरचे गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्यांचे कट ऑफ किती असतील, प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत. स्कॉलरशिप्स कोणत्या कोणत्या अवेलेबल आहेत, सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. ठीक आहे. सो ही तुम्ही CETCLची ऑफिशियल वेबसाईट पाहू शकता. या ठिकाणी ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये तुम्हाला क्लिक केल्यानंतर हे जे पेज आहे ते ओपन होतं आणि या ठिकाणी लॉग इन आणि रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे आणि तुमचं UG ॲग्रिकल्चर म्हणजे तुमचं BSc ॲग्रिकल्चरचं जे ॲडमिशन आहे त्याची नोटीस देखील दिलेली आहे. सो ही नोटीस तुम्ही पाहू शकता जी की रिसेंटली रिलीज झाली आहे CETCLद्वारे, ज्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की BSc ॲग्रिकल्चर 2025-26 चे ॲडमिशन जे आहे ते सुरू झालेले आहेत. 4 तारखेपासून जे आहे म्हणजेच तुमचं जुलैच्या 4 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे ॲडमिशनसाठीचं आणि हे 17 तारखेपर्यंत आहे. कोणत्या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे हे देखील या ठिकाणी मेन्शन केलं आहे. आपण ते पाहणारच आहोत, www.mahacet.org. आणि कॅप राउंड कधी सुरू होणार आहे, त्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट कधी येणार, मग कॅप राउंड कधी सुरू होणार, कॅप राउंड 1 कधी होणार, 2 कधी होणार, सर्व काही डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट डेट, लास्ट डेट मेन्शन केलेली आहे. अजून BSc नर्सिंगचं सुरू नाही झालं आहे, फार्मसीचं सुरू होणार आहे आणि BSc ॲग्रिकल्चरचं सुरू झालेलं आहे आणि इंजिनिअरिंगचं ऑलरेडी ॲडमिशनचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. ठीक आहे. सो ही नोटीस तुम्ही रीड करू शकता. या ठिकाणी हेच मेन्शन केलं आहे की 4 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे, 17 तारखेपर्यंत करायचं आहे. आता कोणत्या वेबसाईटवरती करायचं आहे, ही तुमची CETCLची ऑफिशियल वेबसाईट आहे. ठीक आहे. ही CETCLची तुमची ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्ही येता कॅप नंतर 2025 वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे ॲडमिशनचं पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी ॲग्रिकल्चर एज्युकेशन ह्यामध्ये ॲग्रिकल्चरवरती क्लिक करायचं आहे. हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर लॉग इन रजिस्टर या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल ID आणि पासवर्ड टाकायचा असेल आणि त्यानंतर साइन इन करून या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एंटर करा आणि हे सबमिट केल्यानंतर पुढची रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल. ठीक आहे. सो हे होतं रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसबाबत की कशी प्रोसेस असणार आहे, काय असणार आहे, या ठिकाणी मेन्शन असेलच. त्यानंतर पॉईंट येतो की तुमचं रजिस्ट्रेशन कधीपर्यंत असेल, त्यानंतर मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होईल, कॅप राउंड 1 कधी होईल, 2 कधी होईल, सिलेक्शन लिस्ट कधी येईल, हे सर्व या ठिकाणी मेन्शन आहे. सो बेसिकली तुमचं ॲडमिशन स्केड्यूल या ठिकाणी पाहू शकता. स्टार्टिंग डेट ऑफ ॲडमिशन प्रोसेस म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती 4 जुलै रोजी सुरू झालेली आहे सकाळी 9 वाजल्यापासून CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ओके. आणि ही जी प्रोसेस आहे ती 17 जुलैपर्यंत आहे. 17 जुलैपर्यंत जे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून ते सर्व सबमिट करायचं असेल, सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, त्यामध्ये तुमचा रँक असेल. ओके. ती येणार आहे 21 जुलै रोजी. आणि ऑनलाईन ग्रेव्हन्सेस म्हणजे समजा तुमच्याकडून काही चुकी झाली, काही करेक्शन्स करायचे असतील, ते तुम्ही 22 जुलै रोजी करू शकता. ओके. 22 पासून 24 पर्यंत करू शकता. त्यानंतर फायनल या ठिकाणी तुमचं मेरिट लिस्ट यायच्या अगोदर एक लिस्ट येणार ग्रॅव्हन्सेसची, म्हणजे काही स्टुडंटनी ग्रॅव्हन्सेस अप्लाय केले असतील करेक्शनसाठी, तर कोणी कोणी अप्लाय केले आहे त्या ठिकाणी 25 जुलै रोजी येणार आहे आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे 26 जुलै रोजी. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा रँक असणार आहे, फायनल रँक. ओके. आणि तुमचं माहिती असेल तुम्हाला रँकवर ॲडमिशन होतं. डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर कॅप राउंड 1 म्हणजे तुमचा बेसिकली कॅप राउंड 1 या ठिकाणापासून सुरू होतो 26 जुलैपासून. आता अवेलेबल सीट्स म्हणजे काय की तुमचा सीट मॅट्रिक्स बेसिकली काय की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत. म्हणजे ABC हे गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये OBC साठी किती सीट्स आहेत, SC कॅटेगरीसाठी किती आहेत, ओपन कॅटेगरीसाठी किती आहेत, हे सर्व मेन्शन असतं. सर्व कॉलेजेस गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सर्व कॉलेजचं आणि सर्व कॅटेगरीचं, सो दॅट तुम्हाला समजेल की कॅप राउंड 1 साठी कोणते कॉलेजेस फॉर्ममध्ये फिलअप करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्सेस फिल करायचे असतील कॅप राउंड 1 साठी, जे की असेल 27 जुलै आणि 28 जुलै, 2च दिवस तुम्हाला दिलेले आहेत. आणि काहीच तुमच्यासाठी ॲग्रिकल्चरचे व्हिडिओज या चॅनलवरती येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते आहेत, त्याचे फीज काय आहेत,
ओके, त्यानंतर त्याचे कट ऑफ काय आहेत, सर्व टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल. सबस्क्राईब केल्यानंतरच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. सो सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो प्रेफरन्स फिलिंग वगैरे तुम्हाला करायचे असेल म्हणजे कॉलेजेसचे नेम टाकायचे असतील 27 आणि 28 जुलैला. 30 जुलै रोजी तुम्हाला कळेल की कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे फर्स्ट राऊंडमध्ये. सो हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फर्स्ट राऊंडमध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे ते तुम्हाला 30 जुलै रोजी कळणार आहे. ते कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करायला लागेल. रिपोर्टिंग टाईम म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल ते कॉलेज तुम्हाला व्हिजिट करावं लागेल आणि ॲडमिशनची प्रोसेस जी काही असेल ते त्या ठिकाणी करायची असेल. त्यासाठी टाईम ही दिला आहे 31 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे, आणि मग कट ऑफ डिस्प्ले केला जाईल कॅप राऊंडचा, म्हणजे कॅप राऊंड 1चा कट ऑफ वगैरे ह्या ठिकाणी जो आहे कॅटेगरी वाईज तो डिस्प्ले केला जाईल 3 जुलै रोजी. आणि पुन्हा मग सेम प्रोसेस कॅप राऊंड 2 सुरू होणार. त्याचे अलॉटमेंट लिस्ट येणार म्हणजे कोणत्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं, पुन्हा ते कॉलेज रिपोर्ट करायचं असेल आणि पुन्हा त्या कॅप राऊंड 2चा कट ऑफ डिस्प्ले केला जाईल. सेम ही डेट्स पाहू शकता. 6 ऑगस्ट रोजी तुमची अलॉटमेंट येणार कॅप राऊंड 2ची. रिपोर्ट करायचं असेल 7 ते 9 ऑगस्टपर्यंत. आणि बाकी सेम प्रोसेस थर्ड राऊंड असेल, त्याचं प्रेफरन्स फिलिंग असेल, हे असणार तुमचं 13 ऑगस्टपर्यंत. सो जसं खाली जाल त्यानंतर तुम्ही पाहू शकता की सेंटर वाईज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर व्हॅकंट सीट्स, ज्या सीट्स शिल्लक असणार आहेत त्यासाठी सेपरेट तुमची प्रोसेस असते. ओके, आणि फायनली तुमचं जे इन्स्टिट्यूट लेवलचा कोटा तो पण फिलअप केला जातो. त्याचं एक टाइम टेबल तुमचं या ठिकाणी पाहू शकता. इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे तुमचं इन्स्टिट्यूट लेवलचे कोटा असतो तो. आणि सर्वात महत्त्वाचे असते की कॉलेज कधी सुरू होणार तुमचं. ठीक आहे, कधी क्लासेस सुरू होणार म्हणजे बेसिकली कॉलेज कधी सुरू होणार हे त्यांनी मेन्शन केलं आहे की 20 ऑगस्टच्या आसपास जे आहे ते क्लासेस सुरू होतील. ठीक आहे, टाईम ॲक्च्युली लागू शकतो. सांगितलं आहे 20 ऑगस्ट, बट सप्टेंबरचं स्टार्टिंग वीक पण जाऊ शकतं. ठीक आहे, कारण इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड्स पण कन्सिडर करा तुम्ही. राईट, बाकी टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज मिळतच राहतील ॲग्रिकल्चरचे. सो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचे स्कॉलरशिप्सवरती व्हिडिओज येणार आहेत, कोणत्या स्कॉलरशिप्स आमच्यासाठी अवेलेबल आहेत, त्यानंतर तुमचे फी स्ट्रक्चर काय आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसचं. ओके, प्रायव्हेट कॉलेजेसची फी किती असते, कोणत्या स्कॉलरशिप तुम्ही घेऊ शकता, प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे. सो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.